श्री स्वामी समर्थ. आपण अनेकदा बघतो बघा, आपल्या देवघरातील किंवा मंदिरामध्ये जेव्हा दिवा लावायचा असतो तेव्हा अनेक जण एका पेटत्या दिव्यानेच दुसरा दिवा लावतात किंवा त्याच दिव्यावरती अगरबत्ती पेटवतात. आपल्याला वाटतं की यात काय चूक आहे, शेवटी अग्नीच तर आहे. पण हिंदू धर्मशास्त्र आणि अग्निपुराण यानुसार याचं काही विशिष्ट नियम असतात. दिव्याने दिवा का लावू नये किंवा दिव्यावरती अगरबत्ती का लावू नये आणि त्याचे काय आपल्यावरती दुष्परिणाम होऊ शकतात. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक दिव्याची जी एक असते ती स्वतःची एक शक्ती आणि अस्तित्व, एक वेगळी एनर्जी असते. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपण एक विशिष्ट संकल्प करून तो प्रज्वलित करत असतो. बघा, संध्याकाळी सुद्धा किंवा सकाळी देवपूजानंतर जेव्हा आपण देवासमोर दिवाबत्ती करत असतो तेव्हा आपल्या मनामधली जी काही इच्छा असते ते आपण देवासमोर व्यक्त करत असतो. आणि रोज एकच नसते, तर रोज जे काही आपलं घारण असतं ते आपण देवाला सांगत असतो. पण जर एका दिव्याने दुसरा दिवा लावला तर पहिल्या दिव्याचं तेज किंवा त्यातील जी ऊर्जा दुसऱ्यामध्ये संक्रमित होत असते, ज्यामुळे दुसऱ्या दिव्याचे स्वतंत्र अस्तित्व किंवा शुद्धता राहत नाही असं आपल्या शास्त्रामध्ये मानलं जातं. किंवा तुमची जी इच्छा आहे, तुम्ही जी संकल्प केलाय तो सुद्धा तुमचा म्हणजे एकाग्र अवस्थेत किंवा एका ठिकाणी राहत नाही, असं तो संक्रमित होत जातं. शास्त्रात म्हटलंय की दिव्यानं दिवा लावल्यानं दारिद्र्य सुद्धा येतं आणि घराण्यातील पुण्य कमी होत जातं. अनेकांना सवय असते की दिव्याच्या ज्योतीवरतीच अगरबत्ती धरून पेटवायची, पण आपण देवाला दिवा अर्पण केलेला आहे. तो दिवा म्हणजे देवाची ज्योती आहे. त्यावरती एखादी दुसरी वस्तू जाळणं ह्या त्या ज्योतीला उष्ट करण्यासारखं मानलं जातं ना, उष्ट केल्यासारखंच आहे. आता अगरबत्ती लावताना त्याची काळी काजळी किंवा राख दिव्याच्या तुपात किंवा तेलात पडण्याची सुद्धा शक्यता असते, ज्यामुळे तो दिवा अशुद्ध होतो. त्याच्यामुळं दिव्यानं दिवा लावणं किंवा दिव्यावरती अगरबत्ती लावणं जे असतं ते टाळलं पाहिजे. अग्निपुराण आणि धर्मसिंधू यासारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. दीप प्रज्वालनाय नान्य दीपमुपयोज येत. याचा अर्थ काय, तर दीप प्रज्वलित करण्यासाठी दुसऱ्या दिव्याचा उपयोग करू नये. स्पष्ट असं सांगितलेलं आहे. तर योग्य पद्धत काय, तर नेहमी काडीपेटीचा वापर करून नवीन ज्योत प्रज्वलित करावी किंवा जर काडीपेटी नसेल तर एका वेगळ्या काडीला तेल लावून ती मुख्य दरवाजाच्या ज्योतीवरती पेटवावी आणि मग त्या काडीने दुसरा दिवा लावावा. थेट दिवा टू दिवा संपर्क टाळायचा आहे. तुम्ही दुसऱ्या काडीचा उपयोग करून दिवा लावला तरी सुद्धा चालतो. देवपूजा ही श्रद्धेचा विषय आहेच, पण शिस्त आणि नियमांनी जर केली तर त्याचं अधिक फळ मिळत असतं. दिव्यानं दिवा लावणं म्हणजे एकाचे कर्ज दुसऱ्यावरती लादण्यासारखंच आहे ना. त्यामुळे तुमच्या घरातील सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि अग्निदेवतेचा आदर राखण्यासाठी नेहमी नवीन काडीनेच दिवा लावा. दिवा लावल्यावरती घरामध्ये शुभंकरोती म्हणा आणि मुख्य म्हणजे देवाच्या दिव्याला इतर कशासाठीही म्हणजे मेणबत्ती किंवा अगरबत्ती लावण्यासाठी वापरू नका. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.